नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत BSEच्या कोणत्या इंडेक्समध्ये कोणते स्टॉक ॲड होणार आहे आणि कोणते स्टॉक बाहेर जाणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, ही अपडेट आली आहे काल म्हणजे 22 मे 2025 आणि मित्रांनो, कोणत्या इंडेक्समध्ये कोणते स्टॉक ॲड होणार आहे आणि कोणते स्टॉक बाहेर होणार आहे हे बदल लागू होणार आहे मंडे 23 जून 2025 पासून. तर मित्रांनो, BSEचा मेजर इंडेक्स म्हणजे BSE सेन्सेक्स. तर मित्रांनो, जसा NSEचा मेजर इंडेक्स आहे निफ्टी 50, तसा BSEचा मेजर इंडेक्स आहे BSE सेन्सेक्स. आणि मित्रांनो, या इंडेक्समध्ये टोटल 30 कंपन्या असतात. तर मित्रांनो, या इंडेक्समध्ये टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी ट्रेंट लिमिटेड ॲड होणार आहे आणि BSE सेन्सेक्स या इंडेक्समधून नेस्ले इंडिया लिमिटेड बाहेर होणार आहे. तसेच मित्रांनो, BSEच्या मेजर इंडेक्स BSE सेन्सेक्समध्ये डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ॲड होणार आहे आणि BSE सेन्सेक्समधून इंडसइंड बँक लिमिटेड बाहेर होणार आहे. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की यामुळे ट्रेंट लिमिटेडमध्ये $304 मिलियन म्हणजे 2,608 कोटी रुपयांचा इन्फ्लो पाहायला मिळू शकतो. तसेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये $354 मिलियन म्हणजे 3,037 कोटी रुपयांचा इन्फ्लो पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, तसेच नेस्ले इंडिया लिमिटेडमध्ये 1,888 कोटी रुपयांचा आउटफ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच इंडसइंड बँक लिमिटेडमधून $134 मिलियन म्हणजे 1,150 कोटी रुपयांचा आउटफ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर चला आता बोलूया दुसऱ्या इंडेक्सबद्दल, ज्याचे नाव आहे BSE 100 इंडेक्स. तर मित्रांनो, BSE 100 या इंडेक्समध्ये डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड ॲड होणार आहे आणि भारत फोर्ज लिमिटेड बाहेर जाणार आहे. तसेच BSE 100 या इंडेक्समध्ये कोफोर्ज लिमिटेडसुद्धा ॲड होणार आहे आणि BSE 100 या इंडेक्समधून डाबर इंडिया लिमिटेड ही कंपनी बाहेर होणार आहे. तसेच BSE 100 या इंडेक्समध्ये इंडस टावर्स लिमिटेड ॲड होणार आहे. तसेच BSE 100 या इंडेक्समधून सिमेन्स लिमिटेड ही कंपनी बाहेर जाणार आहे. चला आता बोलूया नेक्स्ट इंडेक्सबद्दल, ज्याचे नाव आहे BSE सेन्सेक्स 50. तर मित्रांनो, BSE सेन्सेक्स 50 या इंडेक्समध्ये इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड म्हणजे इंडिगो ॲड होणार आहे. तसेच ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड बाहेर होणार आहे. तसेच BSE सेन्सेक्स 50मध्ये श्रीराम फायनान्स लिमिटेड ॲड होणार आहे आणि या इंडेक्समधून हिरो मोटोकॉर्प लिमिटेड बाहेर जाणार आहे. चला आता बोलूया नेक्स्ट इंडेक्सबद्दल, ज्याचे नाव आहे BSE सेन्सेक्स नेक्स्ट 50. तर मित्रांनो, या इंडेक्समध्ये ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड ॲड होणार आहे. तसेच इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड बाहेर जाणार आहे. तसेच BSE सेन्सेक्स नेक्स्ट 50मध्ये डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड ॲड होणार आहे आणि श्रीराम फायनान्स लिमिटेड बाहेर जाणार आहे. तसेच BSE सेन्सेक्स नेक्स्ट 50मध्ये कोफोर्ज लिमिटेड ॲड होणार आहे आणि भारत फोर्ज लिमिटेड बाहेर जाणार आहे. तसेच BSE सेन्सेक्स नेक्स्ट 50मध्ये हिरो मोटोकॉर्प लिमिटेड ॲड होणार आहे आणि डाबर इंडिया लिमिटेड बाहेर जाणार आहे. तसेच मित्रांनो, BSE सेन्सेक्स नेक्स्ट 50मध्ये इंडस टावर्स लिमिटेड ॲड होणार आहे आणि सिमेन्स लिमिटेड बाहेर जाणार आहे. चला आता बोलूया नेक्स्ट आणि शेवटच्या इंडेक्सबद्दल, ज्याचे नाव आहे
BSE बँकेक्स. तर मित्रांनो या इंडेक्समध्ये IDFC फर्स्ट बँक लिमिटेड ॲड होणार आहे आणि या इंडेक्समधून कॅनरा बँक बाहेर होणार आहे. चला आता मित्रांनो आता एकदा रिव्हिजन करूया. तर मित्रांनो BSE सेन्सेक्समध्ये ट्रेंट लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ॲड होणार आहे आणि नेस्ले इंडिया आणि इंडसइंड बँक बाहेर होणार आहे. तसेच BSE 100 या इंडेक्समध्ये डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड, कोफोर्ज, इंडस टावर्स ॲड होणार आहे आणि या इंडेक्समधून सिमेन्स, डाबर इंडिया आणि भारत फोर्ज बाहेर होणार आहे. तसेच मित्रांनो BSE सेन्सेक्स 50 या इंडेक्समध्ये इंटरग्लोब एव्हिएशन म्हणजे इंडिगो आणि श्रीराम फायनान्स लिमिटेड हे ॲड होणार आहे आणि BSE सेन्सेक्स 50 या इंडेक्समधून ब्रिटॅनिया इंडस्ट्रीज आणि हिरो मोटोकॉर्प बाहेर होणार आहे. तसेच मित्रांनो BSE सेन्सेक्स नेक्स्ट 50 या इंडेक्समध्ये ब्रिटॅनिया इंडस्ट्रीज, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज, कोफोर्ज, इंडस टावर्स आणि हिरो मोटोकॉर्प ॲड होणार आहे आणि या इंडेक्समधून इंटरग्लोब एव्हिएशन म्हणजे इंडिगो, श्रीराम फायनान्स, सिमेन्स, डाबर इंडिया आणि भारत फोर्ज या कंपन्या बाहेर होणार आहे. तसेच मित्रांनो BSE बँकेक्स या इंडेक्समध्ये IDFC फर्स्ट बँक ॲड होणार आहे आणि या इंडेक्समधून कॅनरा बँक बाहेर होणार आहे. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण BSE च्या कोणत्या इंडेक्समध्ये कोणती कंपनी ॲड होणार आहे आणि कोणती कंपनी बाहेर होणार आहे हे बघितले. आणि मित्रांनो ही अपडेट काल म्हणजे 22 मे 2025ला आली आहे. आणि मित्रांनो हे जे इंडेक्समध्ये बदल होणार आहे हे बदल होणार आहे 23 जून 2025 पासून. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.